कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। प्रिया, अनुष्का तू ये बस ना। प्रिया ठीक आहेस ना तू? कसल्या विचारत होतीस? काय झालंय? काय काय झालं? कुठे काय नेमकं काय घडलंय हे माहिती आहे मला। दुखतंय? प्रिया, मी लवकरच या घरची सून होणार आहे। आपल्या दोघींमध्ये एक ऑफिशियल नातं निर्माण होणार आहे। अगं, आपण एकमेकींच्या जावा होणार आहोत। मग आपण दोघींनीच एकमेकींची पाठ राखायला पाहिजे ना। हे बघ, मी आज तुझ्याशी मैत्रीण म्हणून बोलते, ठीक आहे? अगं, मला माहिती आहे आपण आपल्या पार्टनरला समजून घेणं किंवा त्याने आपल्याला समजून घेणं हे ना कधी कधी पॉसिबल नसते, याची गॅरंटी खूप कमी असते। आता मी तुला कसं समजू? तू माझंच एक्झाम्पल घे ना, म्हणजे माझं आणि आदित्यचं। आदित्य माझा होणारा नवरा आहे, तरीही मी त्याला अजून नीटसं ओळखू शकले नाहीये। म्हणजे पारू जेवढे ओळखते ना त्याला, त्याच्यात 10% पण मी त्याला ओळखत नाहीये। त्याला काय हवं काय नको, इनफॅक्ट घरातल्यांना काय हवं काय नको हे फक्त पारूलाच कळतं। नाही म्हणजे मला तरी नाही वाटत ग असं, पण मला वाटतं। आता तू प्रीतमचं एक्झाम्पल घे ना। प्रीतमच्या प्रत्येक टॉपिक मध्ये पारू त्याला सल्ला देते, तेही तू त्याच्या आयुष्यात असताना। नाही, ऑफकोर्स ते दोघं बेस्ट फ्रेंड्स आहेत, तरी अनुष्का नेमकं काय बोलायचंय तुला? मला काहीही म्हणायचं नाहीये प्रिया, तू फक्त लक्ष दे। या घरात तुझी जागा दुसरं कोणी घेत नाहीये ना? म्हणजे एवढंच की मला काळजी वाटते प्रिया तुझी। गोड बोलून चांगलं वागून पाठीत खंजीर खुपसणारी माणसं असतात, तू त्याची काळजी घे। आणि मी जे काही बोलले त्याचा विचार कर। अहो, आज जे काही घडलं ना त्यात खरंच माझे काही चूक नव्हते। पहिल्यांदा असं झालं की मी जे बघितलं नाहीये ते मी वहिनीनं बघितलं म्हणून सांगितलंय। म्हणजे आदित्य आणि प्रीतमचं भांडण झालंय हे मी माझ्या डोळ्यांनी नव्हतं बघितलं। अरे देवा, मग वहिनींना वर तोंड करून काय सांगितलंस तू? की ते भांडले, अगदी मारामारी झाली म्हणून? सॉरी, मला अनुष्कानी जे सांगितलं तेच मी वहिनींना सांगितलं। म्हणजे माझं यावेळेला हे चुकलं की मी अनुष्काचं नाव नाही घेतलं तिकडे, कारण मला सगळं क्रेडिट घ्यायचं होतं आणि तेच करताना मी परत एकदा तोंडावर पडले। हे सगळं अनुष्काने सांगितलं तुला? अनुष्का आली, मी इथे अशी होते, ती म्हणाली जस्ट लुक ॲट यू, जस्ट लुक ॲट यू, तुम्ही या घरातली खूप महत्वाची व्यक्ती आहात, तुम्ही किर्लोस्करांची सून आहात, तुमची जबाबदारी आहे सगळी। नाही 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 नाही, जबाबदारी हा शब्द नव्हता। हा, ती म्हणाली तुमचा हक्क आहे या घरातल्या घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीत लक्ष घालायचा, असं म्हणाली। नाही नाही, ते ठीक आहे, पुढे काय म्हणाली? मी माझ्या डोक्यात काय पण भरवलं। तू काय लहान मुलगी आहेस का तुझ्या डोक्यात काही बरवायला? स्वतःला काही अक्कल नाहीये तुला? सगळीकडे मिरवत असतेस ना किर्लोस्करांची सून म्हणून। जरा किर्लोस्करांसारखं नीट वागायला शिक। एक मिनिट, काय चुकीचं वागलीये मी, सांगा मला? सतत आपल्याला मला बोलत असतात, मला पण सुधारायचंय, पण कसं सुधारू मी? या घरात कोणालाच माझी किंमत नाहीये, कोणीच सपोर्ट नाही करत मला। हो ग, तू असं बोलायला लागली की छातीत गडगडायला लागतं माझ्या। डोळ्यातलं पाणी पुसतो तुझ्या। नाहीये,
बोलताय वेगळंच. इथं सोल्युशन द्या ना, मला सोल्युशनची गरज आहे. 1000 सोल्युशन दे. ऐकणार आहेस माझं? आज ऐकेल. तू एक काम कर, तू मौन व्रत ठेव. मौन व्रत? पण किती वेळ धरायचं हे मौन व्रत? आत्तापासून पुढचे 24 तास कोणालाही काहीच बोलायचं नाही, एक शब्दही. परफेक्ट. असंच इशाऱ्यात बोलायचं. हे बघ, तू असं इशाऱ्यात बोलत राहिलीस ना तर काहीच प्रॉब्लेम येणार नाही. जमणार आहे का तुला? हे बघ, तरच मी तुझ्या पाठीशी उभा राहीन. ऑल द बेस्ट. सावित्री आत्या, आत्या बोल ना बाळा, काय झालं? आत्या मला तुमच्याशी लय महत्वाचं बोलायचं आहे. अगं मग बोल की. आत्या बाळा, काय झालं? शांत हो. काय झालं बोल तरी. आत्या आत्या मला तुमच्याशी बोलावंसं वाटलं म्हणून मी इकडे आले. म्हणजे होतोय मला बी त्रास. कसं कसं वागावं या परिस्थितीत तेच कळत नाही मला. म्हणजे आता बघा ना, देवी आई आहे ना, आदित्य सरांच्या गोष्टी ठीक झाल्या, पण त्या ठीक होईपर्यंत आदित्य सरांना प्रीतम सरांमध्ये भांडण झालं. आरू, अगं काय बोलायचं ते स्पष्ट बोल ना. काय झालं? काय काय बोलायचं नक्की तुला? आत्या, आपण एखाद्या गोष्टीवर किंवा एखाद्या व्यक्तीवर मनापासून प्रेम करतो. आपण आपलं सर्वस्व विसरतो त्या व्यक्तीसाठी. आणि आपल्या डोळ्यासमोर ती व्यक्ती. बोल ना, वाक्य पूर्ण कर. थांबलीस का? बोल. आत्या, ते मी आदित्य सरांना प्रीतम सरांच्या नात्याबद्दल बोलत होते, बाकी काही नाही. खोट खोट बोलतेस तू. फारू बाळा, तुझ्या मनात काहीतरी वेगळं चाललंय आणि बोलतेस काहीतरी वेगळं. आत्या, माझ्या मनाचं काय? खोळी आहे मी, आणि माझं मन बी. समजूतदार आहेस तू, शहाणीस. फारू बाळा, एवढं सोपं नसतं ग आपल्या मनातलं दुःख लपवून आपल्या घराला आनंदाचं पांघरूण घालण्यात. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.